श्री क्षेत्र गाणगापूर येथील भस्माचा डोंगर किंवा भस्म टेकडी हे वारकरी आणि दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाणारे स्थान आहे. हे ठिकाण कर्नाटक जिल्ह्यातील गाणगापूर येथे भीमा आणि अमरजा नद्यांच्या पवित्र संगमाकडे जाणाऱ्या मार्गावर स्थित आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंचे 6वे अवतार भगवान परशुराम यांनी याच भूमीवर एक मोठा यज्ञ केला होता आणि गहन तपश्चर्या केली होती. या महायज्ञानंतर जी प्रचंड राख किंवा भस्म उरली ती एकाच ठिकाणी साचून कालांतराने या मोठ्या टेकडीची निर्मिती झाली. हजारो वर्षाच्या कालखंडानंतर ही ऐतिहासिक राख आता नैसर्गिकरित्या मातीत मिसळली असून ती बारीक राखाडी किंवा गडद रंगाच्या आध्यात्मिक चिखलाच्या स्वरूपात पाहायला मिळते. गाणगापूरला येणारे भक्त प्रथम संगमावर स्नान करतात, औदुंबर वृक्षाची पूजा करतात आणि त्यानंतर भस्माच्या डोंगराला भेट देतात. येथील पवित्र भस्म कपाळाला आणि शरीराला लावल्याने पापांचे शालन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. गाणगापूरला येणाऱ्या प्रत्येक दत्त भक्तासाठी या टेकडीवरील भस्म किंवा विभूती हाच मुख्य गुरुप्रसाद मानला जातो. लक्षावधी भाविक इथून भस्म घरी घेऊन जातात, तरीही या डोंगराचे भस्म कधीही संपत नाही असे मानले जाते. भस्माच्या डोंगरावर गेल्यानंतर भाविक तेथील लहान लहान दगड आणि पाषाण एकमेकांवर रचून छोटा घरासारखा आकार किंवा मनोरा तयार करतात. नाही तिथे जास्त होती हो, मी आता हाताने जात आहे. हा भस्माचा डोंगर आहे, तिथून हे भस्म असं घ्यायचं. भाऊजी आता सांगा तुम्ही ओम नमो भगवते दत्तात्रेय सच्चविषाय महायोगिने अनंत वर्णात्रपत्र ओम नाम चिरंजीविनी वशिकुरु औषधाकर्षय द्वेष बड़ उच्चाट स्तंभ केन नमः संपन्न स्वाहा पोष परमंत्राणि दुःखम हर दारिद्र्यं देहं पोष चित्तं पोष अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. दिगंबरा श्रीपाद राजवंश श्रीपाद श्री वल्लभांचा जय जय का. थांबायला लागणार ना थंड होईपर्यंत. तर मित्रांनो, हा होता आजचा आमचा गाणगापूरचा प्रवास. हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि पुढच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर पुढचा व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.